हालेलुया. प्रेमळ स्वर्गीय परमेश्वरा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावामध्ये आम्ही सर्वजण तुला धन्यवाद देत आहोत. पुन्हा एकदा तुझ्या पवित्र चरणाजवळ आम्ही येतो आणि तुझं महान सामर्थ्यशाली वचन ऐकण्यासाठी आमचं हृदय आज आम्ही तयार करतो. होली स्पिरिट, पवित्र आत्मा, तुझी जाड उपस्थिती या ठिकाणी आहे त्याबद्दल धन्यवाद. आम्हा प्रत्येकाला तुझ्या त्या शक्तीचा स्पर्श जाणवत आहे. थँक्यू जीसस. आणि आज तुला गौरव या भक्तीतून मिळत आहे, कारण या भक्तीसाठी तुझे लोक तू एकत्र करत आहेस. तुला गौरव आणि सन्मान दे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात ही प्रार्थना मागतो म्हणून एक स्वर्गीय पिता. आमेन. बोल येशू मसीह की. तर पुन्हा एकदा देवाच्या नावाचा आपण धन्यवाद करूया. किती लोक आनंदित आहेत आज? शेजाऱ्याला सांगा, मी आनंदित आहे कारण देव माझ्या बरोबर आहे. चल, आणि आज आम्ही प्रगटीकरणाच्या पुस्तकाकडे जाणार आहोत. आणि प्रगटीकरणाच्या पुस्तकामधून आम्ही ज्या 7 मंडळ्या आहेत त्या मंडळांविषयी आज आम्ही शिकण्यास सुरुवात करणार आहोत. आणि प्रगटीकरण जे पुस्तक आहे हे कोणी लिहिलेलं आहे सांगा? प्रगटीकरणाचं पुस्तक हे यहोवानाने लिहिलेलं आहे. आणि तो आम्हाला सखोल भविष्य काळामध्ये ज्या गोष्टी घडणार आहेत त्या गोष्टीचं वर्णन पवित्र शास्त्रातून आम्हाला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आज कळत आहे. आणि मग आपण जी भविष्यवाणी आहे आमच्या जीवनाविषयी लिहिलेली, किंवा जगामध्ये जेवढ्या मंडळ्या आहेत ज्या प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतात, त्याची सेवा कार्य करतात, त्याचं गुणगान गातात, त्या मंडळीला देवानं मोठी आशा दिलेली आहे. आणि मग आज आम्ही त्याची ओळख करून घेणार आहोत. आणि प्रगटीकरणाचं पुस्तक अध्याय 2 कडे आपण जाऊया. आणि यहोवा या ठिकाणी इफिस येथील जी मंडळी आहे या मंडळीला हे पत्र लिहित आहे. यामध्ये वचन जे आहेत 1 ते 7 वचन या पहिल्या मंडळीमध्ये आहे. म्हणा, इफिस या ठिकाणी मंडळी. जसं आज वरखेड मध्ये एक मंडळी आहे, तशा ज्या ज्या ठिकाणी भक्ती होत आहे त्या त्या ठिकाणी एक मंडळी उभी राहिलेली आहे. आणि ह्या सर्व मंडळीचा मालक जो आहे तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि मग या मंडळीच्या बद्दल देवाची काय इच्छा आहे, ख्रिस्ताची काय इच्छा आहे आणि पवित्र आत्म्याची काय इच्छा आहे, हे आज आम्हा प्रत्येकाला समजून घेण्याची फार गरज आहे. तर यव्हान या ठिकाणची जी मंडळी आहे
या मंडळीचा इतिहास सांगत आहे की जवळपास 43 वर्षापूर्वी या मंडळीची स्थापना करण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला आणि मला समजतं की इफिस या ठिकाणची जी मंडळी आहे ही आशिया प्रांतामध्ये आहे, ज्या भागात आपण राहत आहोत आशिया खंडामध्ये. आणि संत पौलाने या ठिकाणी त्याच्या सहकार्याने मिळून आशिया खंडामध्ये जेवढी पब्लिक आहे, लोकसंख्या आहे, घरं आहेत, कुटुंब आहेत, गावं आहेत, त्या काळामध्ये प्रत्येक लोकांना जाऊन त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल सुवार्ता सांगितलेली आहे. आम्ही त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत. त्यांना चालवणारा हा पवित्र आत्मा होता. तसंच आज आशिया खंडामध्ये, भारत देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये आणि अहमदनगर तालुक्यामध्ये, ऐकलंय का? तालुका आहे का अहमदनगर? हा, लक्ष द्या. अहमदनगर जिल्ह्यामध्ये आणि नेवासा तालुक्यामध्ये आणि वरखेड गावामध्ये देवाने त्याची मंडळी उभा केलेली आहे. तुमचं आणि माझं कर्तव्य आहे जवळपास 2011 चौथा महिना तर 2024 एकूण किती वर्ष झाली? 11 वर्ष पूर्ण झाली आणि 11 वर्षाचा वर्धापन दिन येत्या शुक्रवारी 19 तारखेला या मंडळीचा आपण साजरा करत आहोत. 11 वर्षापासून ही मंडळी देवानं वरखेड गावामध्ये स्थापित केलेली आहे आणि ह्या मंडळीचा देखील इतिहास आज लोकांपर्यंत पोहोचत आहे. वरखेड गावामध्ये असणारं कलिशिया चर्च, त्या ठिकाणी पेरलं जाणारं देवाचं वचन, केली जाणारी देवाची स्तुती, केली जाणारी देवाची आराधना, त्या ठिकाणी बदलणारे लोक, साक्षात घडणारे दृष्टांत, साक्षात घडणारे चमत्कार, या सर्व बातम्या आज आजूबाजूच्या सर्व भागामध्ये देव झपाट्याने पसरत आहे. अनेक लोक या गावाचे आज साक्षीदार होत आहेत. मनुष्याच्या नजरेमध्ये देवाच्या लोकांना हे फार अवघड आहे की वरखेड गावामध्ये चर्च उभा राहणं, आणि खूपसे लोक आश्चर्य करतात हे कसं झालं. परंतु मानवाला हे अवघड आहे आणि परमेश्वराला हे सर्व शक्य आहे. ही कलीसिया कुठल्या मनुष्याची नसून, कुठल्या पाळकाची नसून, ना पास्टर गडाची ही कलीसिया आहे. ही कलीसिया स्थापित करणारा स्वतः प्रभू येशू ख्रिस्त आहे. त्याला युगानुयुग गौरव असो, त्याला युगानुयुग महिमा असो, त्याला युगानुयुग सन्मान या मंडळीच्या द्वारे मिळो. आणि या मंडळीचा भार वाहणारा देवाचा सेवक, त्यामध्ये काम करणारा, त्यामध्ये कष्ट करणारा
त्यामध्ये मेहनत करणारा, त्या लोकांना शिकवणारा, त्या लोकांना घडवणारा, त्या लोकांना बनवणारा, त्या लोकांची ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनापर्यंत जो ते येत नाही ख्रिस्त तोपर्यंत तयारी करणारा पास्टर विश्वास गडाख यांच्याद्वारे बोलणारा पवित्र आत्मा आहे. आणि पवित्र आत्म्याची पण आज ही इच्छा आहे की आज तुम्ही आणि मी देखील इफिस या ठिकाणची जी मंडळी आहे तिचा इतिहास आणि आपला इतिहास यामध्ये काही बदल नाहीये. पास्टर गडाखही सुवार्ता गाजवत आहे आणि पास्टर गडाखची ही इच्छा आहे की मंडळीतल्या लोकांनी देखील ही गॉस्पल, देवाची सुवार्ता, ख्रिस्ताचं प्रेम या जगिक लोकांना जाऊन तुम्ही आणि मी सगळ्यांनी सांगितलं पाहिजे. बोलो येशू मसीह की. आणि मग आपण त्यामध्ये वाचूया प्रेक्षितांचे कृत्य 19 अध्याय वचन क्रमांक 10. असे 2 वर्ष चालल्यामुळे आशियात राहणाऱ्या सर्व यहुदी व हेलेनी लोकांनी प्रभूचे वचन ऐकले. यहुदी आणि हेल्लनी लोकांनी देवाचं वचन, जे देवावर विश्वास ठेवत नव्हते अशा लोकांनी पौलाच्या द्वारे आणि सहकार्याच्या द्वारे 2 वर्ष आशिया खंडामध्ये ते मुक्कामी राहायचे किंवा त्या गावामध्ये रहिवासी झाले आणि त्या आशिया खंडामध्ये जेवढे लोक आहेत त्या सगळ्या लोकांना त्यांनी सुवार्ता सांगितली. आणि मग अजून एक वचन वाचूया. 1 कोरिन्थीकरास पुस्तक अध्याय 6 19 आणि 20 वचन. तुमचे शरीर तुम्हामध्ये वसणारा जो पवित्र आत्मा देवापासून तुमचे शरीर म्हणा, माझे शरीर. सगळेजण म्हणा, माझे शरीर. सगळ्यांना शरीर आहे ना? भूतभीत नाही ना कुणी इकडे? सगळ्या जणांना देवाने काय दिलं इकडे? शरीर. पुढं तुम्हामध्ये वसणारा जो पवित्र आत्मा, तुमच्यामध्ये वस्ती करणारा तो आहे पवित्र आत्मा. म्हणा, पवित्र आत्मा अर्थात सत्याचा आत्मा, अर्थात पराक्लेत आमच्यामध्ये त्यांनी वस्ती केलेली आहे. तो आमच्यामध्ये कायमस्वरूपी राहण्यास आलेला आहे. पुढं देवापासून तुम्हाला मिळाला आहे. देवापासून तुम्हाला आणि मला तो काय झाला आहे? मिळाला आहे. त्याचे मंदिर आहे. त्याचे आपण मंदिर आहोत. हे तुम्हास ठाऊक नाही काय? हे तुम्हाला ठाऊक नाही काय? आणि तुम्ही स्वतःचे मालिक नाही. आणि आम्ही स्वतःचे म्हणा, हे शरीर देवाचं आहे आणि देवामध्ये तुम्ही आणि मी जीवन जगणारे आज विश्वासणारे लोक आहोत. तुमचं आणि माझं विश्वासाच्या द्वारे देवानं तारण केलं आहे. मी नेहमी सांगतो, तारण आणि मोक्ष पैशाने मिळत नाही, सोन्याने मिळत नाही, चांदीने मिळत नाही, तर तारणार जो प्रभू येशू ख्रिस्त आहे. तुमच्या आणि माझ्या तारणासाठी, तुमच्या आणि माझ्या उद्धारासाठी किंवा ह्या मंडळीला उभा करण्याचं जे नियोजन करणारा तो देव आहे. आणि या मंडळीला आज तारण्यासाठी, उद्धारण्यासाठी, मोक्ष देण्यासाठी, या ठिकाणी ह्या मंडळीला एकत्र करण्यासाठी आज
पवित्र शास्त्रामध्ये तुम्ही आणि मी पाहतो की प्रभू येशू ख्रिस्तानं जे वधस्तंभावरती केलेलं बलिदान आहे, त्या बलिदानाकडे तुम्ही आणि मी रोज पाहिलं पाहिजे. की मी आज असंच देवाच्या घरामध्ये येऊन बसत नाहीये, मी असाच देवाचा धन्यवाद करत नाहीये, मी अशीच देवासाठी स्तुती आणि महिमा आणि धन्यवाद करणारी व्यक्ती नाहीये, तर माझ्यासाठी, माझ्या तारणासाठी प्रभू येशू ख्रिस्तानं काय केलं आहे हे मला आज कळालेलं आहे. येशू मसीह की. आणि ही जेवढी मंडळी तारली गेलेली आहे, पापातून बाहेर निघलेली आहे, ज्या मंडळीला मोक्ष मिळालेला आहे, ती मंडळी प्रभू येशू ख्रिस्ताची आहे. म्हणा सगळेजण आमेन. या जगामध्ये जेवढ्या मंडळ्या आहेत किंवा जेवढे लोक देवाची आराधना करतात, देवाची उपासना करतात, त्या मेंढपाळानं त्या संपूर्ण जगातील मंडळांसाठी आपला प्राण दिलेला आहे, आपला जीव दिलेला आहे, आपलं रक्त त्यांनी सांडलेलं आहे. आपला उद्धार करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताचे हाल हाल करण्यात आलेले आहेत. आणि त्यानं त्याचं प्रेम तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी आज प्रगट केलेलं आहे. की देवाच्या लोकांनो, त्या येशू ख्रिस्ताच्या प्रेमाकडे पहा. म्हणा सगळेजण आमेन. कोणाच्या प्रेमाकडे पहा? येशू ख्रिस्ताच्या प्रेमाकडे पहा. तुमचं शरीर हे देवाचं आज मंदिर आहे. तुमच्यामध्ये वसणारा हा पवित्र आत्मा आहे. आणि आम्ही सगळेजण त्या कोकऱ्याची वधू आहोत. मग या ठिकाणी जे पत्र लिहिण्यात आलेलं आहे, इफिस या ठिकाणी जी मंडळी आहे, त्या मंडळीला हे पत्र लिहिलेलं आहे. 7 पत्र या ठिकाणी लिहिण्यात आलेले आहेत. म्हणा सगळेजण 7 पत्र. आणि यहोवानाचा उद्देश या ठिकाणी पत्र लिहिण्या पाठीमागचा काय आहे? जर काही दिवस तुम्ही पाठीमाग जर गेलात तर त्यावेळेस फोन वगैरे नव्हते. आणि आम्हाला माहित आहे की कुठला परदेशी गेलेला माणूस जर गावाकडे परत येत नसेल, आपली ख्याली खुशाली, आपलं दुःख, व्याधी वेदना किंवा जे काही असेल एका पत्रामध्ये तो लिहून काढायचा. आणि ते पत्र टपाल पेटीमध्ये टाकायचा. आणि 2-4 दिवसानंतर, 7 दिवसानंतर, 10 दिवसाच्या आतमध्ये जवळपास ते पत्र आपल्या नातेवाईकांना मिळायचं, त्यांच्या कुटुंबातल्या व्यक्तीला मिळायचं. मग त्या मुलाची ख्याली खुशाली, त्या मुलाचं दुःख, त्या मुलीचं दुःख काय असेल हे भाऊ आणि बहीण, आई वडील त्या पत्रामध्ये वाचायचे. आणि त्या पत्रामध्येच आपल्या मुलाचा चेहरा पाहायचे, मुलीचा चेहरा पाहायचे. आणि मग ते पत्र वाचल्यानंतर कोणाला दुःख व्हायचं, कोण आनंद करायचं आहे ना, कोणाला व्याधी व्हायच्या, कोणा मुलाची मुलीची आठवण यायची आपल्या. अशा प्रकारे तुम्ही आम्ही पाहतो त्या काळामध्ये पत्राचा वापर केला जायचा. म्हणजे पवित्र शास्त्र आम्हाला पत्र देण्याबद्दल या ठिकाणी शिकवत आहे. तसंच आज इफिस या ठिकाणी जे मंडळीला पत्र लिहिण्यात आलेलं आहे, या पत्रांमध्ये काही गोष्टी दडलेल्या आहेत. आणि या 7 पत्रामध्ये देवाचा सेवक जो यहोवान आहे, हा प्रभू येशू ख्रिस्ताची ओळख,
भविष्यामधला प्रभू येशू ख्रिस्त कसा असेल त्याची ओळख आज या संपूर्ण मंडळीला करून देत आहे. आणि पत्राच्या शेवटी जर तुम्ही आम्ही पाहिलं तर इफिस या ठिकाणची जी मंडळी आहे तिला तो काय सांगत आहे हे पत्र लिहून की मी हे पत्र तुम्हाला पाठवत आहे, पण त्या पत्राचा शेवट असा आहे की तुम्ही विश्वासामध्ये दृढ व्हा, तुम्ही विश्वासामध्ये खंबीर व्हा, तुम्ही विश्वासामध्ये मजबूत व्हा. येशू मसीह की हे अभिवचन पवित्र आत्म्याने यौवानाच्या द्वारे इफिस या ठिकाणी मंडळीला दिलेला आहे. हे पत्र वाचत असताना किंवा त्याचं मनन आणि चिंतन करत असताना आज आपल्याही मनामध्ये प्रश्नचिन्ह उभा असेल. हे पत्र तर इफिस या ठिकाणी मंडळीला लिहिलेलं आहे, मग त्या पत्राचा विषय आणि आमचा विषय, त्या पत्राचं लिहिणं आणि आम्हाला लिहिणं याच्यामध्ये काही बदल आहे का? त्या काळामध्ये ज्या मंडळीला पत्र लिहिलं आहे ते पत्र आज येशू ख्रिस्त या जगात आल्यापासनं या पृथ्वी तलावरती सुरुवातीच्या मंडळापासून इथून पुढे भविष्य काळात जेवढ्या ह्या जगामध्ये मंडळ्या उभ्या राहतील, गावागावामध्ये चर्च उभे राहतील, प्रभूची सेवा कार्य करणारे उभे राहतील, प्रभूची आराधना करणारे उभे राहतील, हे पत्र आज सगळ्यांसाठी आहे, सगळ्यांसाठी आहे. जिथं जिथं देवाचे लोक एकत्र येतील त्या लोकांना या पत्राविषयी त्यांना शिकवलं जाणार आहे, समजून सांगितलं जात आहे. असं म्हणू नका की हे पत्र फक्त त्या मंडळांसाठी होतं, हे पत्र आमच्यासाठी नाहीये, तर हे पत्र तुमच्यासाठी पण आहे. वरखेड गावामधील 11 वर्षापासून जी मंडळी उभारलेली आहे, प्रभू येशू ख्रिस्त या मंडळीचा पाया आहे आणि या खडकावरती बांधलेली जी मंडळी आहे त्या मंडळीसाठी देखील हे पत्र आहे. बोलो येशू मसीह की. हे आम्ही लक्षात आणलं पाहिजे. या अध्याय प्रकटीकरण 2 आणि 3 मध्ये फार रहस्यमय गोष्टी नमूद केलेल्या आहेत, लिहून ठेवलेल्या आहेत. येशू मसीह की. हे पत्र आज जो कोणी ऐकेल किंवा वाचेल किंवा त्याच्यावरती विश्वास ठेवेल त्या लोकांना पवित्र आत्म्याकडून आज उत्तेजन मिळेल. या 2024 चालू आहे आणि परमेश्वराने 2025 लिहिलं आहे, 30 लिहिलं आहे, 35 लिहिलं आहे, 40 आणि 50 पण लिहिलेलं आहे. आणि जसं जसं आम्हाला वचनाचा उलगडा या पत्रातून आम्ही जर शिकलो तर हे पत्र विश्वासणाऱ्यांना इन्करेज करणारा असतो, विश्वासणाऱ्यांचा विश्वास दृढ करणारा असतो, विश्वासणाऱ्यांचा विश्वास वाढवणारं हे पत्र आहे. त्यांना मजबूत करणारं पत्र आहे, त्यांना खंबीर करणारं पत्र आहे की तुम्ही खचून जाऊ नका, तुम्ही निराश होऊ नका, तुम्ही खिन्न होऊ नका. कारण परमेश्वर या पत्रातून संत यहोवानाच्या द्वारे काही इशारे पण देत आहे. काही चांगले पण इशारे असतात आणि काही वाईट पण इशारे असतात. तर इशारा हा शब्द जर तुम्ही आणि पाहिला तर इशारे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. तसा परमेश्वराचा पण त्याच्या मंडळीतल्या लोकांना हा इशारा आहे. बोलो येशू मसीह की.
आता वाचूया प्रगटीकरणाचं पुस्तक याचा पहिला अध्याय आणि वचन क्रमांक 20. जे 7 तारे तू माझ्या उजव्या हातात पाहिलेस, त्याचे आणि त्या सोन्याच्या 7 समायाचे 7 मंडळाचे ते दूत आहेत आणि 7 समया हे 7 मंडळाचं दर्शक आहे. बोलो येशू मसीह की. आलं लक्षात तुमच्या आणि माझ्या? किती लोकांच्या लक्षात आलंय? सात मंडळ्या म्हणा सर्वजण, 7 मंडळ्या. आणि मग इफिस या ठिकाणची जी मंडळी आहे त्या मंडळीला ख्रिस्त कसा आहे त्याच ओळखून घेतलं पाहिजे. वरखेड मधील मंडळीला देखील ख्रिस्त काय आहे तो समजून घेणं गरजेचं आहे. या जगातील जेवढ्या मंडळ्या आहेत त्यांना त्या ओरिजिनल ख्रिस्ताची, ओरिजिनल परमेश्वराची, या सृष्टीच्या निर्माण करणाऱ्या देवाची त्यांना सखोल ओळख झाली पाहिजे. वरवर ओळख नकोय आज आम्हाला. खोलवरती आम्हाला परमेश्वराचा अभ्यास असणं गरजेचं आहे. आणि जगामध्ये आज लोक ज्यावेळेस भेटतात वर 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 फांद्याकडे पाहतात, परंतु देवाच्या लोकांनो, झाड जे असतं ना, झाडाला मूळ असतात. जर झाडाला मूळ असेल तर ते झाड जमिनीमध्ये असतं. आणि एक छोटं झाड ज्यावेळेस आम्ही लावतो ना, जसं त्याला पाणी घातलं जातं, सूर्यप्रकाश मिळतो, देव त्या झाडाला वाढवतो आणि कालांतरानं आम्ही पाहतो त्या झाड फार मोठं होतं. झाड काय होतं? बोलो येशू मसीह की. पण लोक फक्त फळाकडे पाहतात. बोरीच्या झाडाला बोरं आलेले आहेत, लोक फक्त बोरीलाच हलवतात. बोरीच्या झाडाकडे पाहतात, फक्त फळाकडे लक्ष देतात. पण त्या फळाला निर्माण करणारा काय आहे? मूळ आहे. त्या मुळाकडे माणसांचं लक्ष नाही. आज लोक फांद्याची सेवा कार्य करतात पण मुळाकडे आज जात नाही. या जगाचा निर्माण करणारा कोण परमेश्वर आहे? कोण देव आहे? कोण सृष्टीचा निर्माण करणारा आहे? त्या मुळाकडे आज मानव जातीला जाऊन पोहोचलं पाहिजे. जोपर्यंत ह्या जगाचा मूळ कोण आहे, परमेश्वर, त्याची ओळख माणसाला कळणार नाही, तोपर्यंत मनुष्याला देव काय आहे, देवाचं प्रेम काय आहे, देवाचं सामर्थ्य काय आहे, देवाची ताकद काय आहे, देवाच्या योजना काय आहेत, देवाचा प्लॅन काय आहेत, देव माणसाबद्दल काय इच्छा बाळगतो, देवाच्या माणसाबद्दल काय योजना आहेत, मनुष्याचं भविष्य देवाने कसं रचलं आहे, भविष्यात देव माणसाबद्दल काय विचार करतो, हे कधीच कळणार नाही त्या माणसांना. यासाठी आम्हाला देवाच्या लोकांना मुळाकडे जाणं फार महत्वाचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, इफिस येथील जी मंडळी आहे या मंडळीला ख्रिस्ताची ओळख हा यहोवान करून देत आहे. मास्टर गडाख
माझी ओळख तुम्हाला करत नाही, ना माझ्या घराची ओळख, ना मी कुठल्या कुटुंबातून आलो, ना मी कुठल्या जातीचा आहे, ना कुठल्या मी धर्माचा आहे, ना मी काय खातो आणि काय पितो आणि काय पांघरतो आणि मी कुठं राहतो, हे मी तुम्हाला सांगायला नाही आलो. ज्या परमेश्वरानं आम्हाला जन्माला घातलेला आहे आणि जो ख्रिस्त मला कळाला आहे, ज्या ख्रिस्ताची ओळख जग निर्माण करणारा म्हणून ओळखला जात आहे, त्या ख्रिस्ताची ओळख मला कळाल्यामुळे तोच ख्रिस्त मी तुम्हाला देत आहे. देवाच्या लोकांनो, ख्रिस्त हा जगाचा निर्माण करणारा देव आहे. प्रारंभी शब्दच होता, हो देवाचा हा शब्द होता. प्रारंभी शब्दच होता, हो देवाचा हा शब्द होता. जवान काय म्हणतो? प्रारंभी हा शब्द होता आणि शब्द हा देव आहे. या शब्दाला येशू म्हटलेला आहे. काय म्हटलं आहे? येशू वाक येव ब्रह्म.